श्री स्वामी समर्थ. वृषभ राशी 16 ते 30 मे पंधरवड्याचे राशी भविष्य. नमस्कार मित्रांनो, आपल्या आवडत्या चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत आहे. या पंधरवड्यात तुमच्या मेहनतीला योग्य फळ मिळणार आहे का? आर्थिक स्थितीत काही मोठा बदल होणार आहे का? नातेसंबंधात गोडवा वाढेल की काही तणाव निर्माण होईल? नवीन संधी तुमच्या आयुष्यात येणार आहेत का? चला जाणून घेऊया वृषभ राशीसाठी हा काळ कसा ठरणार आहे. आपल्याला जर हे राशीभविष्य आवडले तर आपल्या मित्रांसोबत नक्की शेअर करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. हा पंधरवडा वृषभ राशीसाठी स्थैर्य आणि हळूहळू होणाऱ्या प्रगतीचा आहे. सुरुवातीचे काही दिवस थोडे संथ वाटू शकतात, पण याचा अर्थ प्रगती थांबलेली नाही, तर ती शांतपणे आकार घेत आहे. तुमच्या कामात सातत्य आणि संयम दिसून येईल, जे पुढील काळात मोठा फायदा देणार आहे. या काळात तुम्ही घेतलेले छोटे निर्णय भविष्यात मोठे परिणाम देऊ शकतात. त्यामुळे प्रत्येक गोष्ट विचारपूर्वक करणे आवश्यक आहे. काही जुन्या अडचणी हळूहळू दूर होतील आणि मनात हलकेपणा जाणवेल. तुमचा आत्मविश्वास वाढेल आणि स्वतःवरचा विश्वास मजबूत होईल. घरगुती वातावरणात स्थिरता राहील, पण काही वेळा छोट्या गोष्टीवरून मतभेद होऊ शकतात. तुम्ही शांत राहून परिस्थिती हाताळलीत तर सर्व काही सुरळीत पार पडेल. या पंधरवड्यात तुमच्या आयुष्यात स्थैर्य आणि समतोल साधण्याची संधी मिळेल. करिअर आणि व्यवसाय. कामाच्या ठिकाणी हा काळ तुमच्यासाठी स्थिर आणि प्रगतिकारक आहे. तुमच्या कामाची दखल घेतली जाईल आणि वरिष्ठांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळेल. तुम्ही केलेल्या मेहनतीचे फळ लगेच मिळणार नसले तरी त्याचा परिणाम भविष्यात नक्की दिसेल. नवीन जबाबदाऱ्या तुमच्यावर सोपवल्या जाऊ शकतात, ज्यामुळे तुमचा आत्मविश्वास वाढेल. तुमच्याकडे नेतृत्व करण्याची संधी येऊ शकते, त्यामुळे निर्णय घेताना आत्मविश्वास ठेवा. सहकाऱ्यांसोबतचे संबंध सुधारतील आणि टीमवर्क अधिक मजबूत होईल. व्यवसाय करणाऱ्यांसाठी हा काळ ग्राहक वाढवण्याचा आहे. नवीन व्यवहार जुळतील आणि जुने व्यवहार पूर्ण होतील. मात्र कोणत्याही नवीन गुंतवणुकीत घाई करू नका. विचारपूर्वक आणि तज्ज्ञांचा सल्ला घेऊन निर्णय घेतल्यास यश मिळेल. आर्थिक स्थिती. आर्थिक दृष्टिकोनातून हा काळ चांगला राहणार आहे. उत्पन्नाचे स्रोत वाढण्याची शक्यता आहे आणि पैशांची आवक स्थिर राहील. तुम्ही केलेल्या पूर्वीच्या गुंतवणुकीतून हळूहळू फायदा मिळू लागेल. मात्र खर्चही वाढण्याची शक्यता आहे, त्यामुळे नियोजन खूप महत्त्वाचे ठरेल. अनावश्यक खर्च टाळण्याचा प्रयत्न करा आणि बचतीकडे लक्ष द्या. काही वेळा अचानक खर्च समोर येऊ शकतात, त्यामुळे आर्थिक तयारी ठेवणे गरजेचे आहे. मोठी गुंतवणूक करताना सावधगिरी बाळगा आणि घाईघाईने निर्णय घेऊ नका. कुटुंबासाठी किंवा घरासाठी काही खर्च करावे लागू शकतात. योग्य नियोजन केल्यास आर्थिक स्थिरता टिकवून ठेवता येईल. प्रेम आणि नातेसंबंध. नातेसंबंधांच्या बाबतीत हा पंधरवडा थोडा संवेदनशील ठरू शकतो. तुम्हाला आपल्या भावना स्पष्टपणे व्यक्त करणे आवश्यक आहे, अन्यथा गैरसमज निर्माण होऊ शकतात. प्रेमसंबंधात जोडीदाराला वेळ देणे अत्यंत गरजेचे आहे. लहान-सहान गोष्टींकडे दुर्लक्ष केल्यास नात्यात गोडवा टिकून राहील. कुटुंबातील सदस्यांशी संवाद वाढवा, त्यामुळे नातेसंबंध अधिक मजबूत होतील. काही वेळा जुने वाद पुन्हा समोर येऊ शकतात, पण संयमाने ते सोडवता येतील. मित्रमंडळींसोबत वेळ घालवण्याची संधी मिळेल. एकूणच नातेसंबंध टिकवण्यासाठी समजूतदारपणा आणि संयम महत्त्वाचा ठरेल. मानसिक स्थिती. या काळात तुमचे मन कधी शांत तर कधी थोडे अस्थिर राहू शकते. कामाचा ताण आणि जबाबदाऱ्या यामुळे विचार वाढू शकतात. मात्र तुम्ही सकारात्मक दृष्टिकोन ठेवला तर परिस्थिती सहज हाताळू शकाल. स्वतःसाठी वेळ काढणे अत्यंत आवश्यक आहे. ध्यान, प्राणायाम किंवा आवडत्या गोष्टींमध्ये वेळ घालवणे तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. काही वेळा तुम्हाला एकटेपणा जाणवू शकतो, पण तो तात्पुरता असेल. तुमच्या मनात नवीन कल्पना येऊ शकतात, ज्यावर काम केल्यास भविष्यात फायदा होईल. आत्मविश्वास टिकवून ठेवा आणि नकारात्मक विचारांपासून दूर रहा. आरोग्य. आरोग्याच्या बाबतीत हा काळ सामान्य राहील, पण काही लहान-सहान त्रास जाणवू शकतात. थकवा, आळस किंवा शरीरात जडपणा जाणवण्याची शक्यता आहे, त्यामुळे नियमित व्यायाम करणे गरजेचे आहे. आहार संतुलित ठेवा आणि वेळेवर जेवण घ्या. झोप पूर्ण होणे खूप महत्त्वाचे आहे, अन्यथा ऊर्जा कमी वाटू शकते. काही वेळा पचनसंस्थेशी संबंधित त्रास होऊ शकतो, त्यामुळे बाहेरचे अन्न टाळा. योग आणि प्राणायाम केल्यास आरोग्य सुधारेल. एकूणच थोडी काळजी घेतली तर तुम्ही निरोगी राहू शकता. उपाय. शुक्रवारी लक्ष्मीपूजन करा आणि मनापासून प्रार्थना करा. ओम शुक्राय नमः मंत्राचा नियमित जप करा. पांढऱ्या वस्तूंचे दान केल्यास सकारात्मक ऊर्जा वाढेल. गायीला हिरवा चारा खाऊ घाला, यामुळे पुण्य लाभेल. एकूण हा पंधरवडा वृषभ राशीसाठी स्थैर्य, संयम आणि हळूहळू होणाऱ्या प्रगतीचा आहे. सुरुवातीला काही गोष्टी मंद गतीने होतील, पण त्यातूनच मजबूत पाया तयार होईल. करिअरमध्ये संधी मिळतील आणि तुमच्या मेहनतीला योग्य दिशा मिळेल. आर्थिक स्थिती चांगली राहील, पण खर्चावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. नातेसंबंधात समजूतदारपणा ठेवला तर गोडवा टिकून राहील. मानसिकदृष्ट्या सकारात्मक राहणे गरजेचे आहे आणि आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका.
हा पंधरवडा वृषभ राशीसाठी हळूहळू पण खात्रीशीर प्रगती घेऊन येणारा आहे. या काळात घाईगडबडीत मोठे निर्णय घेण्यापेक्षा शांतपणे, विचारपूर्वक पावले टाकणे तुमच्यासाठी अधिक फायदेशीर ठरेल. तुमच्या मेहनतीला लगेच फळ मिळाले नाही तरी निराश होऊ नका, कारण हा काळ भविष्यासाठी मजबूत पाया तयार करणारा आहे. कामाच्या क्षेत्रात स्थिरता आणि विश्वासार्हता वाढेल, ज्यामुळे पुढील काळात मोठ्या संधी तुमच्याकडे आकर्षित होतील. आर्थिक बाबतीत संतुलन राखणे गरजेचे आहे. कमाई चांगली असेल, पण योग्य नियोजन केल्यासच त्याचा खरा फायदा होईल. नातेसंबंधात थोडा संयम आणि समजूतदारपणा ठेवणे आवश्यक आहे. प्रत्येक गोष्टीवर प्रतिक्रिया देण्यापेक्षा काही गोष्टी शांतपणे स्वीकारल्यास नात्यांमध्ये गोडवा टिकून राहील. आरोग्य आणि मानसिक शांतता याकडे दुर्लक्ष करू नका. स्वतःसाठी वेळ काढणे आणि मन शांत ठेवणे हा या काळाचा सर्वात महत्त्वाचा मंत्र ठरेल. थोडक्यात सांगायचं तर हा पंधरवडा तुमच्यासाठी स्थैर्य, संयम आणि शहाणपणाने घेतलेल्या निर्णयांमुळे दीर्घकालीन यश मिळवण्याचा आहे. एकूणच हा काळ तुमच्यासाठी शांतपणे पण ठामपणे यशाच्या दिशेने वाटचाल करण्याचा आहे. धन्यवाद.